महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर काही भागांमध्ये अस्वस्थता वाढली आहे। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या विजयानंतर परिसरात वादविवाद आणि तणावाचे वातावरण असल्याचे सांगितले जाते। स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी काही संशयित व्यक्ती हातात काठ्या व धारदार शस्त्रे घेऊन परिसरात फिरताना दिसतात। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। आज दिवसा एका भागात अचानक झालेल्या हिंसक घटनेनंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली। प्रत्यक्षदर्शीनुसार एका जमावाकडून काही घरांवर आणि नागरिकांवर हल्ला झाल्याची माहिती आहे। या घटनेनंतर महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे। स्थानिक नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करावी आणि परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था वाढवावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे।